आणि या संदर्भात बोलण्यासाठी महंत अनिकेत शास्त्री आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शास्त्रीजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये। ही सगळी दृश्य पाहताना काय नेमक्या भावना आपल्या मनात आहेत? जी जी, जय जय सियाराम। जय श्री। आमच्या भावना खूप खूप आनंदित आहे। 500 वर्षाचा संघर्ष संपुष्टात येऊन आज हे रामराज्य स्थापित झालेलं आहे आणि हा जो किरणोत्सव आहे याचं धर्मशास्त्रामध्ये खूप मोठं महत्व आहे। नख शिखांत पायापासून ललाटपर्यंत जेव्हा सूर्यकिरणाचा स्पर्श होतो तेव्हा एक ऊर्जा, चैतन्य, सकारात्मकता आणि जगत कल्याणाची भावना आणि अद्भुत अशी शक्तीचा संचार त्या क्षेत्रामध्ये, त्या मूर्तीमध्ये होत असतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अंबाबाई महालक्ष्मीच्या इथे सुद्धा किरणोत्सव होत असतो। तर ही आपल्या ऋषीमुनींची, प्राचीन आपल्या वैज्ञानिकांची ही फार मोठी देण आहे जगाला। आणि प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे ते मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संबोधले जातात। जिथे मर्यादा आहे तिथे राम आहे आणि रामो विग्रहवान स्वधर्म की राम हा एक स्वतः धर्म आहे। सनातन धर्म म्हणजे काय जर असं कोणी विचारलं तर श्रीराम एवढं जरी म्हटलं तरी त्याच्यात सर्व आलं। बरं शास्त्रीजी, आणखी एक प्रश्न असा, म्हणजे तुम्ही बोलताना त्या विषयाकडे गेला होतात, आणखी सविस्तर त्याविषयीची माहिती जाणून घ्यायला आवडेल। हा जो सोहळा पार पडतो आहे त्या सोहळ्याचं अध्यात्मामध्ये असलेलं महत्त्व, सूर्यकिरणांनी रामलल्लांचं तिलक केलं जातंय त्याचं महत्त्व थोडं जाणून घ्यायला आवडेल शास्त्रीजी। स्वस्तिस्तुया विनाशाख्या पुण्य कल्याण वर्धिता विनायक प्रिया नित्यंतांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः। धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले जेव्हा सूर्य तिलक आपल्या कपाळावरती येतं तेव्हा अज्ञान चक्र आपलं जागृत होतं आणि जे ज्ञान चक्र आहे तेथे अज्ञानाचा ऱ्हास होऊन आणि ज्ञानाचा उजेड तेथे प्रकाशित होतो। आणि वैज्ञानिकांनी पण सांगितले सूर्यकिरणामध्ये ड जीवनसत्व असतं। तर हे जीवनसत्व मनुष्याला किती महत्वाचं आहे हे तिथे अधोरेखित केले जातं। आपली जी संस्कृती आहे ही सूर्यप्रधान संस्कृती आहे। प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशी आहे। तर साक्षात आपल्या वंशजाला भेटण्यासाठी सूर्य भगवान तेथे अवतरित होत असतात आणि ज्ञानचक्रामध्ये त्यांचा सूक्ष्म असा प्रवेश होत असतो। बरं, आत्ताची ही जी दृश्य पाहतोय शास्त्रीजी आपण, म्हणजे एकीकडं सूर्यकिरणांचा अभिषेक रामलल्लाला घातला जातोय, दुसरीकडं मंत्रोच्चार सुरू आहे, अतिशय भक्तिमय, अतिशय आध्यात्मिक असं हे सगळं वातावरण झालेलं आहे। आणि या सगळ्या जे कोणी भक्तगण या मंदिर परिसरामध्ये जमलेले आहेत त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहता येतोय। धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।